काळामध्ये याचं उत्तर औचित्य मुद्द्याचं आमच्याकडे येतच नाही. कोण नोंद घेत आहे का फक्त आम्ही बोलायचं म्हणून बोलायचं? त्याचं उत्तर आम्हाला मिळायला नको पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अध्यक्ष महाराज नाना भाऊ, आपण विभागाला पाठवतो, 3 दिवसाच्या आत थेट उत्तर द्यायची व्यवस्था केलेली आहे. आलेच नाही, विचारून घ्या सभागृहातल्या कोणाला तरी. अध्यक्ष महाराज चेक करून घेतो, चेक करून घेऊ. नाही अध्यक्ष महाराज, एक बघा, आपल्याला काहीतरी चुकीचं रेकॉर्डवर आलं नाही पाहिजे, काही चुकीचं ब्रीफ केलं जाते. अध्यक्ष महाराज आता या सभागृहामध्ये सगळे आमदार बसलेले आहेत. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी आम्हाला अजूनपर्यंत आम्हाला कुठलंही शासनाने केलेल्या कारवाईची माहितीच मिळाली नाही. नाना भाऊ, कमिटी आपल्याकडेच आहे, आपण आढावा घेऊ, पण तरी पण 3 दिवसामध्ये तुमच्याकडे आठवड्यात जे औचित्याचे मुद्दे मांडले ते आता बुधवार आहे, आपण म्हणजे 3 दिवसाची मुदत प्रत्येक दिवसाला संपलेली आहे. मागच्या आठवड्यात आज मुद्दा पाटील साहेब 30 दिवस मान्य आहे. 30 दिवस नाही, मागच्या अधिवेशनात आम्ही जे मांडलं त्याचे तरी उत्तर आधी पाहिजे. पाटील साहेब, आज तुम्ही मुद्दा मांडलाय, 3 दिवसात आपल्या पटलावर येईल. तुम्ही अध्यक्ष महोदय आदेश द्या की अधिवेशन संपायच्या आधी सगळ्या औचित्याच्या मुद्द्यावर शासनाने उत्तर पिजन होल मध्ये टाकावे. 3 दिवसाच्या आत भेटेल तुम्हाला. आदेश द्या ना अध्यक्ष महोदय, आमची एक तरी विनंती मान्य करा. आता नाना भाऊला बोलू द्या. नाना भाऊला बोलू द्या. शेवटची आशा आहे आमची. अध्यक्ष महाराज, एक मुद्दा मी याच्यासाठी मांडला अध्यक्ष महाराज की या सदनातल्या सगळ्या सदस्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली. अध्यक्ष महाराज, इथं मांडलेले सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्या सन्माननीय सदस्याला मिळालं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. आणि शासन आणि प्रशासन त्याचं उत्तर देत नसेल तर त्याला तंबी देण्याचं काम तुम्हाला करता येते. अध्यक्ष महाराज, मी तिथं बसून केला होता तो निर्णय. अध्यक्ष महाराज, बाकीचं सगळं हल्लं होतं खाली. म्हणून तुम्हालाही आता ते जयंत पाटील साहेब, तुमचे जुने नेते, ते तुम्हाला सांगतात की आदेश द्या. विनंती करतात आहेत आपल्याला, विनंती करतात आहेत. आणि म्हणून आपण विनंती त्यांची मान्य करावी. अध्यक्ष महाराज, बाकी नितीन राऊत. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर